आज आपण बोलणार आहोत भारताच्या सिव्हिक सेन्सबद्दल. म्हणजे भारताची लोक वागणूक कशी देतात, काय वागतात रस्त्यामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी. म्हणजे अजिबात वागायची अक्कलच या लोकांना देवाण दिलेली नाही. कसं असतं, जे भारतात तर घाण केलीच केली, इतर देशात जाऊन सुद्धा लोकांनी घाण केली. यांचं वागणं कसं असतं माहिती का, लाईक आपण एखादी पूजा अर्चना केली, काय अर्चना केली, ते काही फालतू शास्त्र असतं लोकांचं, की त्याच्यामध्ये असं म्हणतात की बाबा एखादी पूजा अर्चना केली, त्याची फुलं वगैरे घ्यायची आणि वाहत्या नदीत टाकून द्यायची. आणि ते वाहत्या नदीत टाकल्याशिवाय त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जर आपण वाईट वाहत्या नदीत टाकलं ते, तरच त्याचा देवापर्यंत संदेश होतो, असं धर्मात लिहिलेलं आहे किंवा शास्त्रात लिहिलेलं आहे, असं बऱ्यापैकी लोक बोलतात. पण हे पूर्ण तर सत्य आहे की नाही असं ते देवालाच माहिती. पण आपणच आपल्या नदीला घाण केलं किंवा सर्व ठिकाणी व्यवस्थित आपण नाही वावरलं, कुठेही थुंकलं, कुठेही मुतलं, कुठेही हागलं, कुठेही जाता येत रस्त्यावर गाडीवर कचरा फेकून दिला, तर ही आपली माणसाची लायकी करते. भारताच्या लोकांनी इतकी नालायक आणि दळभद्री घाण सवय आहे ना, कुठल्याही घरात पूजा अर्चना झाली ते सामान घ्यायचं नदीत टाकून द्यायचं. आपण रस्त्यावर नाही, बऱ्याचदा आपण नोटीस केलं असं की लोक डायरेक्ट असे खातात, कचऱ्याची बॅग असते, साईडला एक दोन ठिकाणी कचरा पडलेला दिसला की तिथं कचरा टाकून द्यायचा. इतकी दळभद्री माधुरचूत लोक आहेत आपली इथली. ते टाकायचं ते झालं. विमल खाऊन येतं. तुम्ही बऱ्याचपैकी सरकारी बिल्डिंगमध्ये गेला असाल जिथं प्रायव्हेट सिक्युरिटी आहेत, तिथं तर अशा गोष्टी होत नाहीत. पण जिथं कुणी विचारणार नाही, काय नाही, तिथे पायऱ्यावर तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी लोक थुकलेले असतात, तिथं काही घाण केलेली असते लोकांनी. परत जर तुम्ही बघितलं तर सरकार ते एवढं स्वच्छ भारत अभियान जे राबवलं होतं मध्ये मोदींनी, तर त्याच्याबद्दल लोकांनी खूप जनजागृती दाखवली सुरुवातीला. असं दाखवलं की आमच्यापेक्षा स्वच्छ कोणीच नाही, आम्ही चांगले. स्वच्छतेचा पूर्ण प्रयत्न केला. जिथं कचरा आहे तिथं काय केवढे हरामी माधुरचूत लोक आहेत की जिथं कचरा नाही तिथं लोकांनी झाडू मारले. अशी दळभद्री लोक आपण बघितली. पण जर नीट आपण विचार केला तर जर आपल्याला देशाला समृद्ध आणि व्यवस्थित बनवायचं तर ॲटलीस्ट तुम्ही निसर्गाची तर काशी करा, निसर्गाला तरी स्वच्छ ठेवा. एवढी तर आई घाला ना तुमची. जर तुम्हाला एवढंच वाटतं तुम्ही तुमच्या घरात टाका ना कचरा. कुठेही जायचा रस्त्यावर दिसला कचरा की एखाद्या ठिकाणी थोडं जण टाकलं तिथं लगेच टाकलं. तर स्वच्छतेबाबत कुणी काही बोलत नाही. मग आपलं घ्यायचं, आपलं कसं तरी टाकून द्यायचं, काहीतरी वागायचं, दळभद्रीपणाने काहीही करायचं. लय लोकांना आपण बघितलं असेल की कुठेही रस्त्यावर मुतताना बघितलं असेल, ठीक आहे ते नैसर्गिक आहे, ते आपण समजू शकतो. पण जर कचरा आपला असेल कुठं, आपण आपल्या घरात टाका ना कचरा. घरात आपण थुकतो का, घरात आपण कचरा टाकतो का, तेवढे अक्कल लोकांना देवाला दिले. भारताच्या नागरिकांना तर बिलकुल अकलीचा तपासच नाही. देवाने एवढी चांगली सृष्टी बनवलेली. तुम्ही दुसऱ्या देशात गेला जर स्वच्छतेला तर तुम्ही विचारूच नका. तिथं लोक उगाच जपान वगैरे त्या ठिकाणी जे लोकांना जे स्ट्रिक्ट आहेत, लोकांना सिविक सेन्स आहे की आपण आपल्या घराला जसं समजतो तसंच आपण बाहेर सुद्धा फिरतो, वावरतो, त्यावेळेस पण आपण आपल्या त्या परिसराला स्वच्छ ठेवलं पाहिजे, तसं ते आपण घर समजलं पाहिजे. पण भारताच्या लोकांकडून आले की मी स्वतः ज्या सोसायटीत राहतो किंवा आजूबाजूला मी बघितलं बऱ्याच लोकांचं जे अन्न खरकट होतं ते गाईला चालणार नाही. असं समोर कचरा वगैरे पडला असं तिथं लोक टाकून देतील किंवा एखादी पिशवी दिसली तर कुठेही टाकून द्यायचं. म्हणजे एवढी लाच सोडली लोकांनी. आणि भारताची अपेक्षा की सरकारने त्याच्यात वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, त्यांना चांगलं सुद्धा दिलं पाहिजे. अरे मादरच होतं मग पहिलं तुम्हाला तर तुम्ही नीट वागलं पाहिजे ना. कुठेही रस्त्यावर थुकताना दिसतात, कुणी काही करताना दिसतं, कसंही माणूस काही वावरताना दिसतं. म्हणजे इतकं प्रचंड पण तुम्ही बघितलं असाल ना, लोक गाड्यांवर चालतात असं पिचकाऱ्या काय मारतात. डिवायडर जे पालिकेने डिवायडर बनवलेले असतात त्याच्यावर जर पेंटिंग झालं तर तिथं चांगलं बघूच नाही का, तर प्रोजेक्ट झालं नाही तिथं पालिकेने किंवा सरकारने व्यवस्थित चांगलं पेंटिंग वगैरे केलं तर त्याच्यावर लोक थुकणार. म्हणजे याचं कसं झालं माहिती आहे का, जिथं थुकायचं. म्हणजे आपण ते म्हणतो ना, आपण डुक्कर कसं जिथं घाण दिसतं त्याचं उडी मारतं लगेच त्याच्यामध्ये पुरतं. तर त्यासाठी ते माणूस पण डुक्करासारखाच आहे. स्वतःच्या घरातला कचरा कुठेही रस्त्यावर टाकणार, कुठेही थुकणार, कुठेही मुतणार, कुठेही हागणार. काही की घाण दळभद्री सवय ना भारताला. ही सवय नाही बदलली ना, भारतात तर कोणी विचारतच नाही भारतीय नागरिकाला. दुसऱ्या देशात कोणी विचारणार नाही. आता मध्ये तरी बघितलं दुसऱ्या देशात पण ह्यांनी काहीतरी प्रोग्राम वगैरे केले, हिंदू धर्माचे सण साजरे केले. ते सण साजरे करण्याबद्दल काही नाही. पण दुसऱ्या देशात जर निसर्गाला आपलं आपण काय म्हणतो, आपण नदी हमारी माँ है, ये है, वो है, फलाना ढिमका आहे, एवढे बोलबच्चन लोक देतात आपल्या भारतात की विचारायलाच नको. पण तेच आपण नदीला घाण करतो, सामान कसे टाकून देतो, कचरा नदीत पडलेला असतो. सरकार तर निवड कुठल्या ते धुंदीते सत्तेच्या त्याचं त्यालाच माहिती. त्याच्यावर अजिबात लक्ष नाही. त्याच्यावर तर दंड लावले जरी आलं कोणी दंड मारायला तर लगेच आपण एखाद्या आपल्या ओळखीच्या माणसाला फोन करा, तेवढा दंड माफ करून द्या. अरे महादरचूत आवडत, तू पहिलं नीट वाग ना. तू पहिलं तुझं व्यवस्थित सगळं करण्याचा प्रयत्न करणार. ते सगळं दिले सोडून आणि सरकारकडनं अपेक्षा कशी आम्हाला चांगलं द्या, आपण हे करा ते करा, फलाना करा, ढिमका करा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात एवढं हरामी वागतो ना. म्हणजे बाहेरच्या वातावरणाला की बाहेरच्या जागेला आपण आपलं घर समजत नाही. तिथं कसंही थुकतो, कसंही मुततो रस्त्यावरती, कचऱ्याच्या पिशवी फेकून देतो जाता जाता. बऱ्यापैकी अशी कम्युनिटी तुम्ही जिथं स्वच्छ भारत असं बोललं त्याच्यावर मुतणार, त्याच्यावर थुकणार. म्हणजे एवढी लाज लज्जा शर्म आपल्या भारतीय नागरिकांना सोडली. ही जर परिस्थिती नाही बदलली ना, आपली लायकी तर आपल्याला माहिती, ही आपली खरी माणसाची लायकी, भारतीय नागरिकांची खरं लायकी आपली ती. आपण नुसतं सण उत्सव साजरी करतो पण त्याच्या मागे होणारा कचरा आहे. एवढी दिवाळीत कचरा चालला त्याच्यावर तो कचरा पडतो, त्याच्यावर कुणी बघत नाही. ते अजिबात असं म्हणजे सण साजरी केले सणाला अजिबात विरोध नाही. पण ज्या बाजूला कचरा वगैरे होतो त्याच्यावर जर तुम्ही जबाबदारी घ्या ना. तुम्ही पडताय तुम्ही उडवा ना. तुम्ही ते व्यवस्थित साफ करा, व्यवस्थित स्वच्छ करा. पण ते नाही. पण घरातला कचरा वगैरे उडला, एवढी
पालिकेने किंवा सरकारने चांगली मोहीम राबवली. आता हळूहळू माझ्या मते बऱ्यापैकी तरी गल्लीमध्ये कचऱ्याची गाडी जाते, तर उतरून 2 मिनिटं कचरा टाकायला लोकांना वेळ नाही. उरलेला कचरा घ्यायचा तो रस्त्यावर फेकून द्यायचा. काय रस्ता आपल्या बापाचा, आपला बाप तिथं उडून गेला त्या रस्त्यावरती, आणि रस्ता दिसला की आपण तिथे थुकायचं, तिथंच कसं कचरा टाकून द्यायचं. ही परिस्थिती नाही होती तर भारताचा वाटलो झाला विषय राहणार नाही. आणि भारतात तर कोणी भारतीय नागरिकाला भारतात कोणी विचारत नाही, दुसऱ्या देशात पण काही दिवसांनी हीच हालत होणार आहे. तर होईल तेवढं स्वच्छता पाळा, लोकांना व्यवस्थित सिविक सेन्सला अक्कल येणं खूप गरजेचं आहे. नाही आली तर भारताचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद.